या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर, सोलापूर। सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजप महाविकास आघाडी तसेच शिवसेना राष्ट्रवादी युती यांच्यात तिरंगी सामना होणार हे आता स्पष्ट झाले। मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता, तर आज बुधवारी छाननी होईल व उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 2 जानेवारी पर्यंत आहे। 102 जागांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान सुरू असून 16 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल। या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं सर्व म्हणजे 102 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत। युतीमधील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी प्रत्येकी 51 जागांवर आपापले उमेदवार दिले आहेत। महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष 50, शिवसेना ठाकरे गट 25, राष्ट्रवादी शरद पवार गट 20 आणि माकप 7 जागा लढवत आहेत। शिवसेनेच्या कोट्यातील 2 जागा मनसेला देण्यात आल्यात, तर राज्य सरकारमध्ये एकत्र असलेले भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षात युती झाली नाही। भाजप विरुद्ध इतर 2 पक्षांची युती असा सामना होईल। याशिवाय महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकत्र येऊन भाजप तसेच युतीशी 2 हात करणार आहेत। दरम्यान अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी अनेकांनी पक्षांतर करून उमेदवारी पदरात पाडून घेतली व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांनी राजीनामा देऊन भाजपकडून उमेदवारी दाखल केली। माजी महापौर UN बेरिया, अलका राठोड, नलिनी चंदेले यांनीही पक्षांतर करून उमेदवारी मिळवली। भारतीय जनता पक्षानं स्वबळावर ही निवडणूक लढवली आहे, तर AB फॉर्म देण्यासाठी उशीर झाल्यानं त्यांना विरोधी पक्षाचा रोष पत्करावा लागला। या विषयावर नॉर्थकोट प्रशालेतील निवडणूक कार्यालयात अभूतपूर्व राडा पाहायला मिळाला। खासदार प्रणिती शिंदे तसेच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय दासरी यांनी या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली। स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडे पीर। फॅमिलीसाठी खास सोय, पार्सलची सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट। दुसरी शाखा मुस्लिम पाशापेठ, जिंदाशाह मदार चौक, सोलापूर। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।